रोज सकाळी उठल्यानंतर माझी ही सुरुवात अशी होते, दरवाजा खिडक्या उघडल्या ना तर खूप प्रसन्न वाटतं. कारण घरामध्ये रात्रभर जी आपली कोंडलेली हवा असते ती खिडक्या दरवाजा ओपन केल्यानंतर मोकळी होते आणि त्याचबरोबर बाहेरची जी शुद्ध थंड हवा असते ती घरामध्ये येते आणि खूप छान वाटतं. आता तुम्हाला दिसत असेल दरवाजावरती सगळे कपडेच कपडे आहेत, कारण आता पावसाळा सुरू आहे. पाऊस तर जसा पाहिजे तसा येत नाहीये, पण कपडे मात्र काही वाळतच नाही. त्यामुळे दरवाजाचा सध्या असा वापर करणं चालू आहे. दरवाजावरती रात्रभर असे कपडे लावून ठेवते, मग सकाळी काढून घेते आणि त्यानंतर मग आता मला बाकीचे कामं करायची होती. तर किचनमध्ये पण आले, किचनची खिडकी ओपन केली आणि किचनमध्ये खिडकी उघडली ना तर खूप छान वाटतं. आणि आता तुम्हाला हे पसारा दिसतच असेल, रात्री जी भांडी घासून ठेवलेली होती ना ती काही लावलेली नव्हती, आता ती पण लावून घ्यायची होती. चला म्हणलं ते पण करून घेऊया. सगळी भांडी लावून घेतली आणि किचन वाट्यावर जे थोडंफार पाणी पडलेलं होतं ते पण लगेचच वायपरने स्वच्छ करून घेतलं. आता हे म्हणत असाल तुम्ही काय आहे, तर मला हेअर मास्क बनवायचा होता. त्यासाठी मी हे रात्री भिजत ठेवलेले होते आणि त्याचबरोबर हरभरे देखील भिजत ठेवलेले होते. त्याचीच मला आज भाजी बनवायची होती. आणि कियानला आज पोलिओ डोस पण द्यायचा होता बरं का, त्यामुळे मला ना आज थोडंसं लवकर आवरायचं होतं. हेअर मास्क म्हणलं काम करण्या अगोदरच लावून घेईल सकाळी उठल्याबरोबर, पण आता मला तिकडे जायचं होतं डोस देण्यासाठी त्याला, त्याच्यामुळे लवकर मला हेअर मास्क काय आत्ता लावायला जमणार नव्हता. आणि कसा केला आहे काय याचा डिटेल व्हिडिओ मी तुमच्यासोबत नंतर शेअर करेलच, कारण एकाच व्हिडिओमध्ये सगळं जर शेअर केलं ना तुम्ही बघायला बोर व्हाल, त्यामुळे हा व्हिडिओ मी तुमच्यासोबत नंतर शेअर करेल. तर कपडे काढून घेतले होते, तसेच बेडवर ठेवलेले होते, तर ते पण मग घड्या घालून घेतल्या आणि बेड पण आवरलेला नव्हता, तो पण मला आवरायचा होता. मग लगेच त्याच्यावर सगळं काढून घेतलेलं होतं. आणि तुम्ही पण तुमच्या बाळाला पोलिओ डोस दिला आहे का मला कमेंटमध्ये नक्की सांगा, आणि दिला नसेल ना तर देऊन घ्या, कारण 2 बूंद जिंदगी के म्हणतात ना ते खरंच आहे बरं का. आपल्या बाळाला पोलिओपासून वाचवण्यासाठी हे द्यावेच लागतं प्रत्येक वर्षी, हे आपल्याला द्यायलाच पाहिजे. आणि बेड आवरून घेतला, त्यानंतर घरं पण झाडून घेतली. आता इथे मला चहा बनवायचा होता, तर आज घरीच होते कारण संडे होता, त्यामुळे मग आमच्या तिघांसाठी चहा करायला घेतलेला. कारण आम्ही घेत असणार किती नाही म्हणलं ना तर आपल्याला बघून लेकरं पण मागतातच बरं का. तर ठीक आहे, ब्लॅक टी आहे त्यामुळे थोडीफार गियांसाठी पण देत असते. छान असा काळा चहा करून घेतला. आता तुम्ही म्हणणार काय काळा चहा घेत असते, तर आम्हाला ॲसिडिटीचा त्रास आहे आणि त्यामुळे आम्ही काळा चहा घेतो. रात्री दूध आणलं तरी मी ते पिऊन घेत असते आणि त्याचा चहा कधीतरीच बनवत असेल ते जर इच्छा झाली तर. आणि घरी असले ना मला कियांचं आवरायचं अजिबात टेन्शन नसतं. त्याचंच आंघोळ वगैरे सगळं आज त्यांच्याकडेच होतं, आंघोळ त्याची झाली आणि सगळं आवरणं पण चालूच होतं. मग तेवढ्यात मी आले आणि त्याला टिक्का पण लावून दिला. तेवढं त्यांना येत नाही, बाकी सगळं ते त्याचं करून घेतात. आणि लगेचच मग आम्ही तिघांनी मिळून मस्त असा चहा एन्जॉय केला आणि चहा पिऊन झाला. आता तुम्हाला सांगितलंच होतं पोलिओ घ्यायचा होता कियांचा, त्यासाठी मग आहोंचं इथं गाडी पुसणं चालू होतं. जवळच अंगणवाडी आहे, तिथे आम्ही गेलेलो आणि ह्या मॅडमने ना एवढं छान ट्रीट केलेलं ना. आता मागच्या वेळेस तुम्ही बघितलं असेल, ज्यावेळेस कियांची लस द्यायची होती त्यावेळेस कसं ट्रीट केलं होतं त्यांनी, आणि ह्यांचं मला खूप आवडलं बरं का. एकट्याच होत्या तरी सगळ्यांना व्यवस्थित बोलत होत्या आणि कियांना कधीच घाबरत नाही. पण त्याला काय वाटलं काय माहिती, त्यांनी तोंड दाबलं त्याच्यामुळे तो घ्यायला नकोच म्हणत होता. एक थेंब गेला त्याच्या तोंडामध्ये आणि दुसऱ्याला तो घ्यायलाच तयार नव्हता. मग कसं बसं त्याला पाजलं आणि निघालो. मध्येच ही नर्सरी दिसली तर आहोंना म्हणलं चला मला नाही का इंडोर प्लांट घ्यायचे आहे, त्याच्यासाठी मग गेलो. म्हणलं चला बघूया काय काय आहे. इंडोर प्लांटबद्दल मला काही एवढं माहिती नाहीये, पण त्यांनी बऱ्याच व्हरायटी दाखवल्या आणि छान छान प्लांट्स पण होते. पण एवढे सगळे झाडं बघून ना खूप कन्फ्युजन झालं, कारण आपल्याला झाडं बघितलं की किती सुंदर दिसतं ना, आणि एकच घ्यायचं होतं, कारण माहिती नाही कशी काळजी घ्यायची काय घ्यायची, आणि जर एक जगलं तर नंतर आणखीन घेऊया असं, त्यासाठी ना म्हणलं एकच घेऊया. आणि त्यांनी एवढे भरपूर दाखवले तर खूप छान होते. आणि हे तर बघा ना जसं आर्टिफिशियल आहे असंच वाटत होतं. माझ्या सासरी ह्याच टाईपचं आम्ही आर्टिफिशियल घेतलेलं होतं, तर मला तर अगोदर वाटलं ह्यांच्या इथे आर्टिफिशियल पण भेटतात का, पण ते बोलले की नाही हे इंडोर प्लांट आहे आणि एवढं छान. मग हे आम्ही घेतलं तर 180 मध्ये त्यांनी आम्हाला दिलं. परवडलं की नाही कमेंटमध्ये सांगा प्लीज, कारण मला काही माहिती नाही आहे झाडांचे रेट, बऱ्याच दिवसापासून काही घेतलेले नाही. आणि तिथे चिनी मातीच्या कुंड्या पण एवढ्या छान छान होत्या, बऱ्याच व्हरायटीज होत्या त्यांच्याकडे.
पण घ्यायचं नव्हतं, त्याच्यामुळे मी त्यांना काही भाव विचारत बसले नाही. उगाच म्हणलं त्यांची कशाला एनर्जी वाया घालवायची. आणि एवढं सुंदर सुंदर झाडं होते ना त्यांच्याकडे, आणि रेट पण कसे होते, आता महागच होते. आम्हाला 250 रुपयाला त्यांनी ते झाड सांगितलं होतं. मी तर 150 रुपयालाच मागितलं, पण त्यांनी काही दिलंच नाही. ते शेवटी तेच बोलले की 180 रुपयाला. असे मस्त मस्त झाडं बघून एवढं छान वाटतं ना असं घर पूर्ण झाडांनी भरलं तर आणखीनच सुंदर वाटेल. तिथून काही निघायचं मनच करत नव्हतं, पण आता आमचंच घेऊन झालेलं होतं. आणि मग घरी पण जाऊन बाकीची सगळीच कामं राहिलेली होती ती पण करायची होती. त्यासाठी मग आम्ही आमचं झाड जे घ्यायचं होतं ते घेतलं आणि जाण्यासाठी निघालेलो. तर इथून ना कियानला उतरताच येत नव्हतं. मग तो मला म्हणत होता मम्मा घे म्हणून. आता झाड आणि त्याला कसं घ्यावं काही जमतच नव्हतं, पण घेतलं. आता शेवटी आई म्हणल्यावर कसं तरी कसं बसं का होईना घेणारच. आणि माझा शूट घेत होते. त्यानंतर असं काही व्ह्यू दिसत होता, खूप सुंदर वाटत होतं. आणि त्याच्यात वातावरण पण खूप छान झालं होतं. रस्त्याने जात असताना वडापाव दिसला, चला म्हणलं वडापाव खाऊया. तर कियान कशाचा खातोय, नुसतं हे दे मला ते दे मला, त्याचं असंच सुरू होतं. घरी आलो, अगोदर प्लांट मस्त ठेवून दिलं जिथं ठेवायचं होतं मला तिथं. आणि त्यानंतर मग टॉयलेट क्लीन करायचं होतं. अगोदरच हार्पिक टाकून गेलेले होते. मग आल्याबरोबर लगेच स्वच्छ करायला घेतलं, व्यवस्थित असं क्लीन करून घेतलं. आणि त्यानंतर कपडे पण धुवायचे होते मला, ते पण धुवून झालेले होते, कारण भिजू घालून गेलेलेच होते मी. आता म्हटलं सगळं झालंय, आता चला आपलं हेअर मास्क लावून घेऊया. मग तेच मी लावून घेतलं आणि असं पन्नीने पॅक करून घेतलं, कारण त्याचं तुम्हाला कारण पण पुढे नंतर नेक्स्ट ब्लॉगमध्ये सांगेलच. इथे मग किचन कट्टा पण स्वच्छ करून घ्यायचा होता, तो पण क्लीन करून घेतला. आता कसा क्लीन करते हे माझे बरेचसे व्हिडिओ आहे, त्यामुळे पूर्ण डीपमध्ये सांगत बसत नाही. आणि नंतर ना एवढ्या जोराचा पाऊस सुरू झाला ना, म्हणलं शेवटी पावसाळा सुरू झाला बाबा, एकदाचा पाऊस आला. कारण किती जण किती दिवसापासून वाट बघत आहेत, आणि शेवटी वरुणराजाचे आगमन झाले. व्हिडिओ आवडला तर लाईक करा, शेअर करा आणि सबस्क्राईब करा. बाय.